तर आपण आज पद्य विभागाला सुरुवात करणार आहोत. साहित्य शिल्प ही जी अभ्यासपत्रिका आहे, या अभ्यासपत्रिकेतील आपण गद्य विभाग पाहिलेला आहे. पद्य विभागामध्ये एकूण 9 कविता आहेत. त्यामध्ये पहिली कविता आहे त्याचे काव्य लेखन कवी केशव कुमार यांची ती कविता आहे. प्रथमतः आपण आज थोडस विस्तारानं एक प्रसिद्ध कवी, लोकप्रिय कवी असल्यामुळं कवी केशव कुमार यांचा परिचय करून घेणार आहोत. ज्या काही कविता आहेत त्यामध्ये 4-5 कविता अगदी छोट्या कविता आहेत, काही 4 ओळीच्या आहेत, काही 8 ओळीच्या कविता आहेत. 2-3 ज्या दीर्घ कविता आहेत त्यापैकी ही पहिलीच कविता आहे त्याचे काव्य लेखन नावाची ही कविता. प्रल्हाद केशव आत्रे हे कवी केशव कुमार यांचं पूर्ण नाव आहे, की जे प्र के अत्रे या नावाने देखील ओळखले जातात. प्रल्हाद केशव अत्रे हे आचार्य अत्रे याही नावाने ते परिचित आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्व, स्वातंत्र्यपूर्व काळातील विशेषतः अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून प्रल्हाद केशव अत्रे यांच्याकडे पाहिलं जातं. स्वातंत्र्यानंतरही ते जगलेले आहेत. 1969 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. आपल्या पुस्तकामध्ये कवी केशव कुमार यांचा जो परिचय करून दिलेला आहे त्यामध्ये त्यांचा जो जन्म झालेला आहे त्या जन्माचं वर्ष हे चुकलेलं आहे. 1998 असं जन्म आपल्या पुस्तकात चुकून आलेला आहे ते, परंतु ते 1998 नसून ते 1898 आहे. 1898 साली कवी केशव कुमार यांचा जन्म झालेला आहे आणि मृत्यू हा 1969 साली असा आहे. तर आपल्या अभ्यासक्रमातील ही पहिली कविता त्याचे काव्यलेखन आणि या विडंबनात्मक कवितेचे कवी आहेत केशव कुमार. मुळात अनेक कवींनी टोपण नावांनी आपलं काव्यलेखन केलेलं आहे. आता केशव कुमार, केशव हे नाव कोणाचं आहे? प्रल्हाद केशव अत्रे. म्हणजे प्रल्हाद यांच्या वडिलांचं नाव हे केशव आहे. म्हणून आचार्य अत्रे यांनी आपल्या वडिलांच्या नावाने, म्हणजे वडिलांचंच नाव आपलं टोपण नाव म्हणून त्यांनी ठेवून घेतलं आणि त्याच नावानं त्यांनी विडंबनात्मक लेखन केलेलं आहे. जसं केशवसुतांनी सुद्धा असंच केलेलं आहे. आधुनिक मराठीचे एक काळातील महत्वाचे कवी म्हणजे कवी केशव सूत, कृष्णाजी केशव दामले हे त्यांचं नाव आहे. परंतु त्यांनी केशव सूत म्हणजे केशवाचा पुत्र कृष्णाजी म्हणून त्यांनी आपल्या वडिलांचं नावच धारण करून केशवसूत या टोपण नावाने लेखन केलेलं आहे. राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज
या नावाने त्यांनी लेखन केलेलं आहे. म्हणजे गोविंद नावाचा त्यांचा एक मोठा भाऊ होता आणि त्यांनी त्यामुळं गोविंदाग्रज या नावाने लेखन केलेलं आहे. कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन केलेलं आहे. कुसुम नावाची त्यांची मोठी बहीण होती विष्णूंची, म्हणून विष्णू वामन शिरवाडकरांनी कुसुमाग्रज हे टोपण नाव त्यांनी या टोपण नावाने काव्यलेखन केलेलं आहे. असं टोपण नाव ठेवण्यामागं काही कवी स्वतःहून आपली टोपण नावं ठेवून घेत असतात, तर काहींना त्यांच्या एकंदरीत कार्यावरून, त्यांचं जे कार्य आहे, लेखन आहे, त्यावरून काहींनी त्यांना ती नावं किंवा ज्याला आपण म्हणू बिरुदावली बहाल केलेली असतात. जसं केशव कुमार यांना आचार्य ही बिरुदावली लोकांनी बहाल केलेली आहे. का केलेली आहे? आचार्य मुळात हा शब्द जो आहे तो पंडित, विद्वान या अर्थाने तो शब्द वापरला जातो. आचार्य हे इतके विद्वान होते प्र के अत्रे, की त्यांचे त्या काळामध्ये अनेक अशा विद्वान लोकांसोबत वाद देखील झालेले आहेत. प्र के अत्रे हे एक म्हणजे चर्चेतलं अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व होतं. सतत ते चर्चेत राहायचे. आपण पाहणार आहोत की त्यांच्या कामाचा जो आवाका आहे तो इतका मोठा होता की खरंच ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. म्हणून आचार्य ही पदवी त्यांना बहाल करण्यात आलेली आहे. प्र के अत्रे एक कवी आहेत, लेखक आहेत. विशेषतः लेखक म्हणून जेव्हा आपण प्र के अत्रे यांचं मूल्यमापन करू, ते कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, ते विनोदी लेखक आहेत, आत्मचरित्रकार आहेत, त्याचबरोबर ते पटकथाकार आहेत. म्हणजेच साहित्य, शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा की लंडनहून त्यांनी शिक्षण शास्त्रातील एक पदविका त्या ठिकाणी त्यांना बहाल करण्यात आली. म्हणजेच तिथे ते शिकून आलेले होते. त्यानंतर एक शिक्षण असेल किंवा नाटक असेल, नाटकाच्या क्षेत्रात तर त्यांचं फार मोठं योगदान आहे. असंख्य अशी नाटकं त्यांनी प्र के अत्रे यांनी लिहिलेली आहेत. त्यामध्ये त्यांची गाजलेली जी नाटकं आहेत, उद्याचा संसार, घराबाहेर, ब्रह्मचारी, ब्रह्माचा भोपळा, अजून काही नाटकं आपल्या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहेत. त्यामध्ये साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी, मोरूची मावशी, तो मी नव्हेच इत्यादी काही गाजलेली जी नाटकं आहेत ती नाटकं केशव कुमार म्हणजेच प्र के अत्रे यांच्या नावावर आहेत. त्याचबरोबर चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं योगदान राहिलेलं आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांनी ज्या चित्रपटाची निर्मिती केली ते म्हणजे श्यामची आई, आणि या चित्रपटाला राष्ट्रपती कडून त्यावेळेस पुरस्कार, त्यांना एक पदक देखील मिळालेलं आहे. पहिले राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त म्हणजे अशा पद्धतीचे हे निर्माते म्हणून त्या काळामध्ये ओळखले जात होते. आजही ते ओळखले जातात. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर देखील त्यांनी चित्रपट लिहिलेला आहे. म्हणजेच एक दिग्दर्शक आणि त्याचबरोबर राजकारणी म्हणून सुद्धा, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा प्रल्हाद केशव अत्रे यांचा वावर आहे. ते पुणे शहर महानगरपालिकेचे ते नगरसेवक होते. प्रल्हाद केशव अत्रे हे विधान परिषदेवर आमदार म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. म्हणजे राजकारणातही ते होते. पत्रकारितेमध्ये देखील त्यांचं योगदान राहिलेलं आहे. पत्रकारिता आणि संपादक म्हणून सुद्धा प्रल्हाद केशव अत्रे यांनी आपलं कार्य केलेलं आहे. विशेषतः त्यांनी जे नियतकालिक काढलं, चालवलं ते म्हणजे दैनिक मराठा. बघा, त्या काळामध्ये जसं आज
दैनिक लोकसत्ता, दैनिक महाराष्ट्र टाइम्स, दैनिक सकाळ, मराठीतले जर आपण वर्तमानपत्र जर पाहिलं की त्यामध्ये दैनिक लोकमत असेल, दैनिक पुण्यनगरी असेल, अशा काही अ, वृत्तपत्रांचा विशेष करून उल्लेख केला जातो. तसं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक गाजलेलं दैनिक म्हणून प्रल्हाद केशव अत्रे यांच्या दैनिक मराठा या दैनिकाकडे खऱ्या अर्थानं पाहिलं जात होतं. अशा पद्धतीने प्रल्हाद केशव अत्रे यांनी पत्रकारितेमध्ये सुद्धा खूप मोठं असं काम त्यांनी केलेलं आहे. संपादक म्हणून त्यांनी आपली भूमिका बजावलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या पद्धतीने प्रल्हाद केशव अत्रे यांचं लेखनावर प्रभुत्व होतं, त्याच पद्धतीने त्यांचं वाणीवर देखील प्रभुत्व होतं. म्हणजे ते स्टेज गाजवणारे वक्ते, लोकांना हसवणारे वक्ते, लोकांना अंतर्मुख करणारे श्रोत्यांना एक वक्ते म्हणून खऱ्या अर्थाने आचार्य अत्रे यांची नोंद झालेली आहे. आचार्य अत्रे अनेकदा स्टेजवर येत असताना ते असं थोडस झुलत यायचे. मैं पी के आया हूं असं ते म्हणायचे. लोकांना वाटायचं की काय दारू पिऊन आलेले आहेत की काय, परंतु पी के म्हणजे प्र के यात्रे, मी प्र के यात्रे आहे, अशा पद्धतीने त्यांनी स्वतःचा परिचय अनेकदा आपल्या स्टेजवरून करून दिल्याचं सांगितलं जातं. म्हणजेच जितकं गंभीर तितकंच गमतीदार अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व. हसू आणि अश्रू याचा सुरेख असा संगम खऱ्या अर्थाने आपल्या त्या वाणीमुळे श्रोत्यामध्ये होत होता. म्हणजे इतकं त्यांचं वाणीवर प्रभुत्व होतं. म्हणून एक काळ प्र के यात्रे असतील, पु ल देशपांडे असतील, आणि महाराष्ट्रामध्ये की ज्याच्यामध्ये प्रतिभा काय असते, अफाट अशा पद्धतीचं अमोघ असं वक्तृत्व काय असते किंवा ते कसं लाभते, याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने पु ल देशपांडे असतील किंवा कवी केशव कुमार म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे असतील यांचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. म्हणून अशा सर्व क्षेत्रामध्ये की ज्यांच्या आत्ताच तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सभांना विक्रमी अशी गर्दी व्हायची प्र के यात्रे यांच्या सभांना, कारण त्यांचं वाचनच इतकं होतं प्रल्हाद केशव अत्रे यांचं की त्यांनी असंख्य उदाहरणं देऊन श्रोत्यांना त्या पद्धतीने आपल्या सभेमध्ये ते खिळवून ठेवत होते. सांगण्याचं तात्पर्य साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, पत्रकारिता, राजकारण, वक्ते, बघा इतक्या वेगवेगळ्या भूमिका अतिशय समर्थपणे कवी केशव कुमार यांनी खऱ्या अर्थाने पेललेल्या आहेत. यासाठी प्रल्हाद केशव अत्रे यांनी कशा पद्धतीने कष्ट केलेलं आहे याची प्रचिती आपल्याला यायला लागते. प्रल्हाद केशव अत्रेंनी ठीक आहे, त्यांनी काही कविता संग्रह झेंडूची फुले नावाचा विडंबनात्मक काव्य त्यांनी लिहिलेलं आहे. आपण थोडक्यामध्ये हे विडंबन काव्य काय असतं तेही आपण पाहणार आहोत. कारण आपली जी अभ्यासक्रमातली जी कविता आहे त्याचे काव्यलेखन हे विडंबनात्मक कविता आहे. झेंडूची फुले नावाचं त्यांचं विडंबनात्मक काव्य आजही वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये, विशेषतः सेटनेटच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा त्या पुस्तकाचा समावेश करण्यात आलेला होता. झेंडूची फुले या विडंबनात्मक काव्यसंग्रहाचं.
म्हणून आपण ते पुढे कविता सुरुवात करत असताना थोडंसं विडंबन काव्य काय असतं हेही आपण पाहणार आहोत. परंतु या ठिकाणी एखादा व्यक्ती, एखादा लेखक हा किती काम करू शकतो. आपण आपल्याला एखादंच काम दिलेलं असतं आयुष्यामध्ये, एक दोनच काम आपण करत असतो, परंतु तेही काम आपण नीट करत नाही. त्याही कामामध्ये आपण आपली गुणवत्ता टिकून ठेवत नाही. त्याही कामामध्ये आपण सातत्य ठेवत नाही. परंतु प्रल्हाद केशव अत्रे सारखा एखादा व्यक्ती बघा, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि त्या सर्व क्षेत्रामध्ये तो लोकप्रिय होतो. स्वतःचा त्यांनी ठसा त्या ठिकाणी उमटविलेला आहे. स्वतःचं अस्तित्व या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. एवढेच नव्हे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा प्रल्हाद केशव अत्रे यांचं योगदान राहिलेलं आहे. जसं ज्या काळामध्ये शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे ज्या पद्धतीनं संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये काम करत होते, त्याच पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न, लोकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न प्रल्हाद केशव अत्रे यांनी केलेला आहे. एक समाजवादी विचारवंत म्हणून देखील समाजवादाचा प्रभाव प्रल्हाद केशव अत्रे यांच्यावर होता. म्हणून एक समाजवादी व्यक्ती, विचारवंत म्हणून देखील प्रल्हाद केशव अत्रे हे ओळखले जातात. त्यांना एक अध्यक्षपदाचा मान देखील मिळालेला आहे. ते म्हणजे 1942 साली, बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात 1942 साली नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं होतं आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष हे प्रल्हाद केशव अत्रे हे होते, प्र.के. अत्रे हे होते. विशेषतः आपल्याला प्रल्हाद केशव अत्रे आणि प्रल्हाद केशव अत्रे ज्या काळामध्ये काम करत होते, तो काळ जर समजावून घ्यायचा असेल तर आपल्याला त्यांनी जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे, कऱ्हेचे पाणी नावाचं आत्मचरित्र, जवळपास 5 ते 6 खंडामध्ये ते आत्मचरित्र लिहिलेलं आहे. आत्मचरित्र फार झालं तर 1, 2, 3 खंडापर्यंत लोकांनी लिहिलेलं आहे. परंतु आचार्य अत्रे यांचा अनुभवच इतका होता, त्यांचं काम इतकं होतं की त्यांचं आत्मचरित्र त्यांना एका खंडामध्ये लिहिणं शक्य नव्हतं. म्हणून 6 खंडामध्ये त्यांनी अतिशय व्यापक असं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, कऱ्हेचे पाणी नावाचं आत्मचरित्र. आणि असंही म्हटलं जातं, खरं तर आत्मचरित्रामध्ये लेखक हा स्वतःविषयी भाष्य करत असला तरी आजूबाजूला ज्या घटना घडत असतात त्याही घटना त्यांच्या त्या आत्मचरित्रामध्ये डोकावत असतात, येऊन जात असतात. म्हणून अत्रेकालीन महाराष्ट्र जर आपल्याला समजावून घ्यायचं असेल, अत्रेकालीन सामाजिक राजकीय परिस्थिती, साहित्याचं पर्यावरण, साहित्याचं वातावरण, त्या काळातील पत्रकारिता, त्या काळातले चित्रपट, त्या काळातले नाटक, त्या काळातलं शिक्षण, राजकारण, या सर्व गोष्टी जर आपल्याला समजावून घ्यायचं असेल तर आपण प्र.के. अत्रे यांचं कऱ्हेचे पाणी नावाचं जे आत्मचरित्र आहे, ते आत्मचरित्र वाचायला हवं. म्हणून हे आत्मचरित्र केवळ प्र.के. अत्रे यांचं आत्मचरित्र नसून ते महाराष्ट्राचं आत्मचरित्र आहे असं देखील म्हटलं जातं. म्हणजे इतका विस्तृत असा पट समग्र महाराष्ट्राचा या आत्मचरित्रामध्ये आलेला आहे. त्यांनी काही महत्वाच्या अशा व्यक्तीवर पुस्तकं लिहिलेली आहेत. खरं तर ती पुस्तकं आजही मैलाचा दगड आहेत. ते म्हणजे
समाज सुधारक किंवा परिवर्तनवादी गाडगे बाबा संत गाडगे बाबा यांच्यावर प्रल्हाद केशव अत्रे यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर सुद्धा त्यांनी अतिशय महत्वाचं पुस्तक लिहिलेलं आहे. विनोबा भावे यांच्यावर देखील त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. दुसरं म्हणजे त्या काळामध्ये कसं साहजिकच आहे की एखादा व्यक्ती एखाद्या काळामध्ये जर लोकप्रिय होत असेल, ते कुठल्याही क्षेत्रातला तो व्यक्ती असेल, की त्या व्यक्तीचं एक अनुकरण करण्याचा प्रयत्न समाज करत असतो. समाज हा अनुकरणशील असा प्राणी आहे. समाज हा अनुकरण करत असतो. माणूस हा अनुकरण करत असतो अनेकदा. मग ते चांगल्या गोष्टीचं असेल, वाईट गोष्टीचं असेल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यावर त्याचा प्रभाव पडत असतो. परंतु अनुकरण हा शब्द आपण चांगल्याच अर्थाने घेऊया, की अनेक समाजामध्ये जी काही व्यक्ती असतात, ते ज्या पद्धतीनं काम करत असतात, ते मग शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, देशासाठी असेल, समाजासाठी असेल, त्याचं अनुकरण लोक करत असतात. किंवा एखादा वक्ता स्टेजवर बोलतो, तो लोकप्रिय होत असतो, त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न लोक करत असतात. प्रल्हाद केशव अत्रे यांचा अनेक व्यक्तीवर, अनेक साहित्यिकावर प्रभाव होता. प्रल्हाद केशव अत्रे, केशवकुमार यांच्याप्रमाणे आपल्याला बोलता आलं पाहिजे, यांच्याप्रमाणे आपल्याला विनोद करता आलं पाहिजे, यांच्याप्रमाणे आपल्याला लिहिता आलं पाहिजे, असं त्या काळामध्ये अनेकांना वाटत होतं. म्हणून प्रल्हाद केशव अत्रे यांनी खरं तर त्यांची प्रेरणा घेऊन अनेक जण पुढे आलेले आहेत. परंतु काही अशा व्यक्ती होत्या की गुणवत्ता त्यांच्याकडे भरपूर होती, परंतु ते दुर्लक्षित राहिलेल्या होत्या. अशा लेखिकांना विशेषतः प्रल्हाद केशव अत्रे यांनी पुढं आणलं. प्रल्हाद केशव अत्रे यांच्यामुळंच मराठीतील 2 महत्वाच्या लेखिका त्या पुढे आलेले. एक म्हणजे लक्ष्मीबाई टिळक, या रेव्हरंड नारायण वामन टिळक हे जे कवी आहेत, त्यांच्या त्या पत्नी आहेत. लक्ष्मीबाई टिळक यांनी स्मृती चित्रे नावाचं आत्मचरित्र लिहिलं. हे अतिशय सुरुवातीच्या काळातलं महत्वाचं आत्मचरित्र म्हणून ओळखलं जातं. त्यांनाही खऱ्या अर्थाने पुढं आणण्याचं काम प्रल्हाद केशव अत्रे यांनी केलेलं आहे. त्यांना म्हणजे त्यांच्या साहित्याला. दुसरं एक महत्वाचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, ते नाव ज्या खऱ्या अर्थाने एक लोकप्रिय अशा कवयित्री म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर ज्यांची ओळख झाली. बघा, जिवंत असताना ते कोणाला माहीतच नव्हते. इतक्या दर्जेदार कविता त्या कवयित्रींनी लिहिलेल्या होत्या. परंतु त्यांचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा त्या कविता प्रल्हाद केशव अत्रे यांच्याकडे आल्या वाचण्यासाठी म्हणून, तेव्हा प्रल्हाद केशव अत्रे यांना आश्चर्य वाटलं की रे, आपण अतिशय म्हणजे एक हिरा, आपण साहित्यातल्या एका हिऱ्याला आपण मातीमध्ये आपण लपवून ठेवलो होतो. हा मराठी साहित्यातला एक अस्सल हिरा आहे. या कविता खरं तर त्या कवयित्री जिवंत असतानाच यायला पाहिजे होत्या, पण ते आल्या नाही. याचं दुःख प्रल्हाद केशव अत्रे यांना वाटत होतं. म्हणून त्या कविता एकत्र करून त्या कवितेला दीर्घ अशी प्रस्तावना प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली आणि बहिणाबाईची गाणी नावानं तो पुस्तक प्रकाशित झालेला आहे. बहिणाबाई चौधरी यांचा. बहिणाबाई चौधरी यांना तर यांच्या संसार नावाची कविता असेल, किंवा अरे खोप्यामध्ये खोपा नावाची कविता आहे, मन वढाये वढाये नावाची कविता आहे, कितीतरी कविता आहेत की ज्या कवितेतून खऱ्या अर्थाने एक प्रबोधन करण्याचं काम बहिणाबाई चौधरींनी केलेलं आहे. अशा बहिणाबाई चौधरी सुद्धा प्रल्हाद केशव अत्रे यांच्यामुळंच
आपल्याला कळाल्या, यांच्यामुळंच समाजाला कळालेले आहेत, असं देखील आपण म्हटलो तरी ते खऱ्या अर्थानं ते चुकीचं ठरणार नाही. एकंदरीत असा एक परिचय आपण थोडासा कवी महान असल्यामुळं, कवी मोठे असल्यामुळं थोडं विस्ताराने परिचय आपण या ठिकाणी त्यांचा वेगवेगळ्या अंगाने अतिशय थोडक्यामध्ये त्यांच्या कलाकृतीची सगळी नावं वगैरे, पुस्तकाची नावं मी फारशी वाचलेली नाहीत, खूप मोठी यादी आहे ती. परंतु एक काही त्यांच्या व्यक्तिमत्वावर आपण त्यांच्या पैलूवर प्रकाश टाकला पाहिजे, त्या पैलू आपण समजावून घेतला पाहिजे. त्यांच्या कार्याची विविधता, व्यापकता ही सुद्धा आपल्याला कळाली पाहिजे, की हे कार्य पाहिल्यानंतर कधी कधी आपल्याला सुद्धा थोडस वाईट वाटत असते की आपण काही करत नाही. आपण एखादा व्यक्ती इतक्या सर्व क्षेत्रामध्ये लोकप्रिय होतो, इतकं काम करतो, म्हणजे त्या व्यक्तीचं त्याग किती असेल, त्या व्यक्तीची साधना किती असेल, त्या व्यक्तीचं चिंतन किती असेल, वाचन किती असेल, त्या व्यक्तीने किती प्रयत्न केले असावेत. कसं असते, मुळात तुम्हाला प्रतिभा ही निसर्गदत्त देण असली तरी लिहिण्यासाठी तुम्हाला वेळ तर काढावा लागतो. एखाद्या स्टेजवर जाऊन बोलण्यासाठी तुम्हाला वेळ तरी द्यावा लागतो. म्हणून मुद्दामच, कारण आपण सगळ्यांचे चरित्र एखाद्या धड्याचा किंवा जो लेखक आहे, गद्य विभागाचा असेल किंवा कवितेचा लेखक असेल, कवी असेल, यांचा सगळ्यांचा परिचय आपण विस्ताराने करून घेत नाही. पण जी व्यक्ती खऱ्या अर्थाने एक आयडॉल असे ठरलेले आहेत, मार्गदर्शक ठरलेले आहेत, प्रेरणादायी आहेत, अशा व्यक्तींचं चरित्र, व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर आपल्याला देखील ऊर्जा मिळत असते. अरे, आपणही काहीतरी केलं पाहिजे. प्रल्हाद केशव अत्रे हे आज आपल्यामध्ये शरीर रूपाने नाहीत, मात्र निश्चितच ते या त्यांच्या कार्यामुळं आजही आपल्यामध्ये आहे. आजही जागोजागी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. असं सांगितलं जाते की प्रल्हाद केशव अत्रे यांना बालकवी सारखं व्हायचं होतं. त्या पद्धतीच्या कविता त्यांना लिहायच्या होत्या, परंतु त्यांची जी मूळ प्रकृती आहे, बघा, प्रत्येक माणसाची मूळ प्रकृती ही वेगळी असते. काही जण थोडस गंभीर असतात, काही जण कमी बोलत असतात, काही जण विनोदी असतात, काही जण खूप बोलत असतात. म्हणजे प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी असते आणि ती मूळ प्रवृत्ती असते, मूळ ती प्रकृती असते. त्याच्यामध्ये फारसा बदल प्रयत्न करून करता येत नाही, ज्याला आपण नॅचरल, नैसर्गिक असं आपण म्हणत असतो. म्हणून प्रल्हाद केशव अत्रे यांनीच असं लिहून ठेवलेलं आहे की मला जे व्हायचं होतं ते मी झालो नाही. बघा, प्रल्हाद केशव अत्रे असं म्हणतात की मला जे व्हायचं होतं ते मी झालो नाही, माझ्या स्वप्नातही कधीही नव्हतं ते मी झालो आहे. अशा पद्धतीने प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहून ठेवलेलं आहे. तर असो, आपल्या अभ्यासक्रमामध्ये जी कविता आहे त्याचे काव्य लेखन, तर त्याचे काव्य लेखन ही कविता विडंबनात्मक कविता आहे. विडंबन म्हणजे अलीकडे बघा तुम्ही, काही कवी एखादी मूळ गाजलेली लोकप्रिय कविता घेऊन त्याच्यावरती विडंबन करत असतात. म्हणजे समाजातले काही दोष आहेत, ज्या काही वेगळ्या अशा, म्हणजे वाईट अशा प्रवृत्तीचे जे लोक आहेत, त्याच्यावर त्या लोकप्रिय कवितेच्या माध्यमातून बोट ठेवण्याचं काम हे विडंबनात्मक कवी करत असतात. म्हणून विडंबनात्मक म्हणजे थोडस नक्कल करणे, वाकडं लावणे, किंवा
कवितेच्या माध्यमातून एखादी चूक समाजातली दाखवून देणं. जसं व्यंगचित्र असतात बघा, ते 4-4 ओळीचे व्यंगचित्र असतात. वर छोटस चित्र असते आणि खाली खाली 4 ओळी लिहिलेल्या असतात. हे व्यंगचित्र, व्यंग म्हणजे काय? उणीव. ते व्यंगचित्रकार काय करत असतो, आपल्या 2च ओळीमध्ये एखाद्या छोट्या चित्रातून, जसं बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. अलीकडे अनेक जण आपल्या दैनिकामधून पहिल्या पेजवर त्यांचं व्यंगचित्र हे प्रकाशित होत असतं. म्हणजे ज्या काही घटना घडत असतात प्रासंगिक स्वरूपातल्या वर्तमान काळामध्ये, त्या घटनेवर हे व्यंगचित्रकार प्रकाश टाकत असतात विनोदी अंगानं. त्यांची ती उणीव ते दाखवून देत असतात. म्हणून त्याच पद्धतीने हे एक विडंबनाचा तो प्रकार आहे की हे विडंबन विडंबन काव्याला प्रल्हाद केशव अत्रे यांच्यापासून सुरुवात झाली. केशव कुमार यांनीच खरं तर विडंबनात्मक काव्याला सुरुवात केली. म्हणून विडंबनात्मक काव्याचे जनक म्हणून प्रल्हाद केशव अत्रे हे ओळखले जातात. मग जे काही समाजामध्ये वेगवेगळे कवी आहेत, वेगवेगळे लेखक आहेत, जे स्वतःला खूप महान समजतात, मुळात ते नसतात, अशावर अतिशय सडकून अशी टीका प्रल्हाद केशव अत्रे यांनी केलेली आहे. म्हणजे आपल्या विडंबनात्मक काव्यातून सामाजिक, राजकीय, साहित्यिक वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्या काही दुष्ट प्रवृत्ती आहेत, वाईट प्रवृत्ती आहे, अशा दुष्ट प्रवृत्तीवर हल्ला चढविण्याचं काम केशव कुमार यांनी आपल्या विडंबनात्मक काव्यातून केलेलं आहे. जे परोपजीवी आहेत, जे दुसऱ्यावर अवलंबून आहेत, जे दुसऱ्याच्या प्रकाशामुळे चमकतात, त्यांचं स्वतःचं अस्तित्व हे फारसं नसते. म्हणजे दुसऱ्यामुळे जे वाढत असतात, जसं बांडगुळ असतं की ते मोठ्या झाडाच्या बाजूला असतं आणि त्या झाडामुळंच ते बांडगुळ वाढत असतं. त्याला मूळ जी ऊर्जा मिळते, शक्ती मिळत असते, तिला ती मोठ्या झाडामुळे मिळत असते. म्हणजे ते बांडगुळ हे परोपजीवी असते, ते दुसऱ्यावर अवलंबून असतं, त्याचं मुळात स्वतःचं अस्तित्व नसतं. तशी समाजामध्ये बांडगुळासारखी काही माणसं आहेत, त्यांचं स्वतःचं असं काही अस्तित्व फारसं असलेलं आपल्याला दिसत नाही. मात्र स्वतःला ते अतिशय महान समजतात. त्यांना अहंकार चिटकलेला असतो, ते गर्विष्ठ झालेले असतात, ते स्वार्थी असतात आणि ते इतरांना कमी लेखत असतात, कमी मानत असतात. अशी जी लोक आहेत, अशा लोकांचा केशव कुमार यांना तिटकारा होता. अशा लोकांवर अतिशय कडाडून अशा पद्धतीने आपल्या विडंबनात्मक काव्यातून केशव कुमार यांनी हल्ला चढवलेला आहे. त्यांच्यावर त्यांनी टीका केलेली आहे. बघा, विडंबनात्मक जे कविता लिहिलं जातं, कधी कधी एखादी गाजलेली कविता आहे, त्या गाजलेल्या कवितेच्या आधारे त्या कवितेला डोळ्यासमोर ठेवून विडंबनात्मक काव्य लिहिलं जातं. परंतु ती कविता लोकप्रिय असावी लागते. जसं चाफा बोले ना चाफा चाले ना, ही कविता लोकप्रिय आहे. किंवा काया मातीत मातीत तिफन चालते, विठ्ठल वाघांची ही कविता लोकप्रिय कविता आहे. किंवा प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, माधव जुलेन यांची ही कविता लोकप्रिय आहे. अशा ज्या काही लोकप्रिय कविता आहेत, त्या लोकप्रिय कविता डोळ्यासमोर ठेवून एखादा कवी सुरुवातीलाच सांगतो की मी या कवितेचं विडंबन करत आहे, ही कविता ज्या कवींची आहे त्यांची मी माफी मागतो, असं म्हणून तो विडंबनात्मक रचना करत असतो. याचा अर्थ ज्या कवितेचं विडंबन एखादा कवी करत असतो,
म्हणजे त्या मूळ कवितेवर तो टीका करत असतो, मूळ कवितेला तो कमी मानत असतो, तुच्छ मानत असतो असं नसते. ती मूळ कविता फक्त निमित्त असते, ते निमित्त असते. परंतु त्या कवितेच्या माध्यमातून जे काही ज्वलंत असे विषय आहेत अलीकडचे, किंवा जी काही दुष्ट अशी प्रवृत्ती आहे समाजातली, अशा दुष्ट प्रवृत्तीवर एखाद्या लोकप्रिय कवितेच्या आधारे विडंबनात्मक लेखन करून त्या प्रवृत्तीवर टीका करण्याचं काम, त्या प्रवृत्तीवर प्रहार करण्याचं काम हा विडंबनात्मक कवी करत असतो. म्हणून विडंबन याचा अर्थ विडंबनात्मक कविता सगळेच लिहू शकतात असं नाही. केशव कुमार यांच्यानंतर विडंबनात्मक कविता लिहिण्याचा प्रयत्न अनेक कवींनी केलेला आहे, परंतु त्या सगळ्या कवींना फारसं यश मिळालेलं नाही. म्हणून विडंबनात्मक कवितेतले पहिले आणि शेवटचे कवी म्हणूनच खऱ्या अर्थाने प्रल्हाद केशव अत्रे यांचा गौरव केला जातो, उल्लेख केला जातो. विडंबनात्मक कविता लिहिण्यासाठी सुद्धा तुमचं समाजाचं सूक्ष्म असं निरीक्षण असलं पाहिजे, तुमच्याकडे तल्लख बुद्धी असली पाहिजे, तुमच्याकडे प्रतिभा असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीचं विडंबनात्मक काव्य एखादा कवी त्या ठिकाणी लिहू शकतो. असं एक विडंबनात्मक काव्य कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. त्या कवितेचं नाव आहे त्याचे काव्यलेखन. आपल्या अभ्यासक्रमातली पहिली कविता, त्याचे काव्यलेखन. तर या कवितेतून कवी केशव कुमार म्हणजेच आचार्य अत्रे, प्र के अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे यांना काय सांगायचंय प्रस्तुत कवितेतून, त्याचा अभ्यास आपण यानंतरच्या तासामध्ये आपण करूया. काय विचारायचंय कोणाला? हॅलो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक. हा 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 हा. हा हा. हम्म. हम्म. बरोबर बरोबर आहे. तर याच्यामध्ये बरोबर आहे की अनेकदा काय होत असते की काही व्यक्ती एकदम समोर कौतुक करत असतात, काही व्यक्ती बोलत नाहीत, म्हणजे याचा अर्थ आपल्याविषयी त्यांच्या मनामध्ये आत्मीयता नाही, श्रद्धा नाही असं नाही. परंतु जिथं गरज आहे तिथं ते आपल्याविषयी चांगलंच बोलत असतात. जर त्यांचं मत आपल्याविषयी चांगलं असेल, आपल्या समोर जरी ते नाही बोलले तरी आपल्या माघारी ते बोलत असतात. असं एक मोठ्या मनाचे प्र के यात्रे होते. या आपण सांगितलेल्या या उदाहरणावरून लक्षात सुद्धा येते. ठीक आहे, थांबूया आपण.